सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे या ठिकाणी कांद्याचे लिलाव जे आहेत ते आज बंद ठेवण्यात आलेले आहेत। शनिवार आणि रविवार 2 दिवस हे लिलाव जे आहेत ते बंद राहणार आहेत। आपण पाहतो या ठिकाणी आपण ट्रकवरून हा संपूर्ण आढावा घेतोय कशा पद्धतीने कांद्याचे ट्रकच्या ट्रक या ठिकाणी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे जिथवर नजर जाते तिथवर या ठिकाणी कांद्याचे ट्रक जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर जवळपास 1,500 पेक्षा अधिक कांद्याचे ट्रक जे आहेत या ठिकाणी या बाजार समितीमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी मागच्या बाजूला कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जिथवर नजर जाते तिथवर कांद्याचे ट्रक जे आहेत ते या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच कांद्याचे दर जे आहेत ते देखील घसरल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। खरं तर बाजार समितीचं जे नियोजन आहे ते कुठेतरी चुकलेलं आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कांद्याचा असाच एकंदरीत घोटाळा जो आहे तो या बाजार समितीमध्ये नियोजनाचा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका जो आहे तो बसत असल्याचं देखील चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। खरं तर कांद्याचे दर जे आहेत ते 4200 रुपये होते गेल्या 10 दिवसांपूर्वी, आता मात्र तेच दर 1800 ते 2000 रुपयांपर्यंत घसरलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच शेतकरी वर्ग जो आहे तो नाराज झालेला आहे आणि व्यापाऱ्यांचं देखील नियोजन जे आहे ते चुकतं आहे। कारण इथले हमाल तोलार असतील, इथले कामगार असतील, यांना हा संपूर्ण माल जो आहे तो उतरवण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही। त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालाला देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी यामध्ये नियोजन व्हावं अशी एक अपेक्षा जी आहे ती व्यापारी असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील यांच्याकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। खरं तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा निर्यात बंदी जी सरकारने केलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीपोटी शेतकरी आपला कांदा जो आहे त्या मार्केटमध्ये आणतायत आणि त्या भीतीतूनच ह्या संपूर्ण कांद्याचं मार्केट जे आहे ते कोलमडल्याचं देखील चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।